काय बोला ऐका ना, नमस्कार. ही सून आहे माझी. ठीक आहे, मी बोलले जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मावळ लोकसभेत खासदार श्रीरंग बारणे यांच्यासाठी सभा घेत आहेत. तत्पूर्वीच मावळमधलेच विधानसभेचे आमदार आणि अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी त्यांना विरोध दर्शवलेला आहे. त्यांना उमेदवारी देताना विचार करा असं म्हटलेलं आहे. याचबाबत बोलण्यासाठी आता आपल्यासोबत पिंपरीतले अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे आहेत. अण्णा, बारणेंना विरोध होतोय, तुमची काय भूमिका आहे? नाही, माझी स्पष्ट भूमिका आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या महायुतीचे सरकार असून राज्यामध्ये काम करत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हा जो निर्णय घेतील तो निर्णय मला लागू राहील. सुनील शेळकेंनी दावा केलाय या मतदारसंघावरती. आपली पण इच्छा आहे की हा राष्ट्रवादीला मतदारसंघ सुटावा. महायुतीमध्ये हा मतदारसंघ ज्या पक्षाला जाईल त्या पक्षाचं काम मी प्रामाणिकपणे करेल. राष्ट्रवादी काँग्रेस असेल, एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, हे तिन्ही महायुतीमध्ये काम करत असताना तिन्ही पक्षाच्या कॉमन मिटिंग लावण्याचं काम आता ह्या गेल्या 2-4 दिवसापासून होत आहे. त्यामुळं पक्षाच्या ध्येय धोरणामध्ये जो निर्णय होईल त्या निर्णयानुसार जो उमेदवार ठरेल त्या उमेदवाराचा प्रचार आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मनापासून करणार आहोत. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी गेल्या वेळेला इथूनच निवडणूक लढवली. आता पुन्हा एकदा त्यांचं नाव चर्चेत आहे. तुमची इच्छा आहे त्यांनी इथून निवडणूक लढवावी? पार्थ पवार यांनी मागच्या वेळी जी निवडणूक ह्या ठिकाणी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, खरं तर त्या टायमाला पार्थ पवार हे नवीन होते. पण त्यावेळेस त्यांनी जे काम केलं होतं त्या दिवसापासून आज गेली 5 वर्षापर्यंत मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेशी ते संपर्कात आहेत. पक्षाने जर त्यांना उमेदवारी दिली तर नक्कीच माझी खात्री आहे की यावेळेस ते पक्षाच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघातून एक निवडून येतील ही शाश्वती या ठिकाणी मी देतो. तुमची इच्छा आहे म्हणजे त्यांनी इथून लढावं? हो हो हो, माझी मनापासून इच्छा आहे की पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी. तर आता विद्यमान खासदार श्रीरंग बारणे या ठिकाणी आहेत, ते शिंदे गटाचे आहेत. त्यामुळं शिंदे गट या मतदारसंघावरती दावा करत असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे सुद्धा या मतदारसंघावरती दावा करतायत आणि त्यांची इच्छा आहे की पार्थ पवारांनी इथून पुन्हा एकदा निवडणूक लढवावी. नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.